सोलापूर महानगरपालिकेच्या कामगार कल्याण व समाज कल्याण समितीच्या सभापतीपदाचा पदभार स्वीकारतात श्रद्धा पवार यांनी दिव्यांग बांधवांना मोठा दिलासा दिला आहे। दिव्यांगांचा त्रैमासिक उदरनिर्वाह भत्ता 2000 वरून 2500 रुपये करण्यात आला आहे। महानगरपालिकेच्या ठरावानुसार 40 ते 100% दिव्यांग लाभार्थ्यांना रक्कम रुपये 2000 त्रैमासिक उदरनिर्वाह भत्ता म्हणून देण्यात येत होता। दिव्यांग संस्था व संघटना मागणीनुसार भत्ता रक्कम 2000 वरून 2500 प्रति त्रैमासिक करण्याचा प्रस्ताव आलेला आहे। जाहीर अहवालानुसार प्राप्त व पात्र ठरलेल्या दिव्यांगांसाठी 2862 दिव्यांग लाभार्थ्यांसाठी लाभ देण्याचे नियोजन करण्यात आले आहे। या निर्णयानुसार शहरातील 2862 पात्र दिव्यांग लाभार्थ्यांच्या खात्यात 71,55,000 रुपये जमा करण्यात आले आहेत। दिव्यांग कल्याणासाठी यंदा एकूण 3,13,44,000 रुपयांचा निधी उपलब्ध असून त्यातून उदरनिर्वाह भत्ता, मालमत्ता करात 50% सवलत, फिजिओथेरपी केंद्र तसेच मोफत MSCIT संगणक प्रशिक्षणासाठी तरतूद करण्यात आली आहे। निधीचे वितरण पुढील प्रमाणे सांग। दिव्यांग उदरनिर्वाह भत्ता 2862 लाभार्थ्यांना 2500 रुपये प्रमाणे 3 महिने उदरनिर्वाह भत्ता देण्यात येतो। तसेच दिव्यांग लाभार्थ मालमत्ता करात 50% सूट, त्याचा निधी 10 लाख इतका आहे। दिव्यांगांसाठी मोफत MSCIT शिक्षण प्रशिक्षण, त्याचा निधी 10,24,148 इतका आहे। तसेच भौतिक उपचार फिजिओथेरपी केंद्रासाठी मनुष्यबळ पुरवठा व साहित्य खरेदी करण्यासाठी याचा निधी 7 लाख इतका आहे। या वर्षीचा नवीन उपक्रम दिव्यांगांसाठी MSCIT शिक्षण प्रशिक्षण आपण घेणार आहोत। त्यासाठी 10,24,148 इतका निधी त्यांच्यासाठी राखीव ठेवण्यात आलेला आहे आणि याचा दिव्यांगांसाठी म्हणजे पुरेपूर असा फायदा होईल। त्यांच्या शिक्षणासाठी कम्प्युटरच्या प्रशिक्षण त्याच्या घेण्यासाठी त्यांना त्याचा लाभ होईल। याशिवाय 15 ऑगस्ट रोजी महापालिकेतील उत्कृष्ट काम करणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना गुणवंत पुरस्कार देण्यात येणार असल्याची माहिती सभापती श्रद्धा पवार यांनी पत्रकार परिषदेत दिली।